जायचंय का तुला? दिदू सोबत जायचंय? झटकायचं त्याला, काय नाही होत. झटका. हाय हॅलो नमस्कार, मी ऋतुजा स्वागत करते तुमचं माझ्या आणखीन एका नवीन व्लॉगमध्ये. रात्री 3:30 वाजता आम्ही निघालो होतो आणि हे जी माझ्याकडे बघतीये ना सानू सर, त्यांना मेन लोकेशन टाकायचं होतं, पण आता मम्मी जागीच आहे किंवा मम्मी बघतीये तर कसं टाकायचं, म्हणून ते दोघं ते विचार करत होते माझ्याकडे बघून. आणि आम्ही आता थांबलो होतो, चहा घेतला, ह्यांना नाश्त्याला घेतला. आता सोबत कितीही खायला आणलं असलं तरी पण चहा घ्यायला मम्मा बाबा थांबले की तिथलं काहीतरी घ्यायचंच असतं. मस्त असा सनराईज होत होता, सनसेट नाही सॉरी. आणि आम्ही चाललो होतो. तर चांगलं मिरज क्रॉस करेपर्यंत यांनी मला सांगितलं नाही, पण तिथून पुढं जेव्हा लोकेशन मेन टाकायची वेळ आली तेव्हा त्यांनी सांगितलं. तोपर्यंत ते मला घुलवतच होते की वाई टाक, पाचगणी टाक, महाबळेश्वर टाक असं. सो मी पण गप्प बसले होते, म्हणलं चलू दे, आता सरप्राईज द्यायचे तर आपल्याला थोडंसं शांत तर राहावं लागेल. सो फायनली लोकेशन टाकलं अँड इट्स गोवा. मोबाईलमध्ये मला नमस्कार मोबाईल कर नमस्कार बाबा राम राम क्यों? नंतर घाट सुरू व्हायच्या आधी आम्ही हायवेलाच नाश्त्याला थांबलोत आणि नंतर तिथून पुढं घाट होता, त्याच्यामुळे जास्त काही नाश्त्याचे हॉटेल पण नव्हते, म्हणून तिथेच नाश्ता करून घेतला. आता मला घाटात मोस्टली त्रास होत असतो की मळमळल्यासारखं होतं वगैरे, पण आपली गाडी असल्यास नाही काय होत, दुसऱ्याची असल्यास होतं. आपण आपल्या गाडीचं स्पीड हे करू शकतो ना, कमी जास्त करू शकतो. दुसऱ्याची गाडी असली की स्पीडमध्ये असले की मला त्रास होतोच. पण मला घाट खूप आवडतो आणि हे जे कोकण साईडचे रस्ते असतात ना ते पण मला खूप आवडतात. म्हणजे दोन्हीकून झाडी असते, रस्ते तेवढे चांगले असतात, आपल्या इकडचे रस्ते पण तेवढे चांगले नसतात आणि दोन्ही साईडनं झाडी, असं मला खूप भारी वाटतं. आणि घाटातून घाट तर मला तसा पण खूप आवडतो, कारण मला हिरवळ अशी बघायला खूप आवडते. त्याच्यामुळे मस्त घाट एन्जॉय करत करत हळूहळू आम्ही चाललो होतो, कारण घाट इथला ना एवढा असा 2 पल्ल्याचा नव्हता, तो सिंगल म्हणजे लहान होता, एकदमच छोटा होता. समोरून जर गाडी आली तर आपल्याला खूप सांभाळून चालावं लागत होतं आणि एकदम ब्लाइंड टर्न होते तिथले की समोर जाईपर्यंत दिसत नव्हतं काही. त्याच्यामुळे यांना थोडासा त्रास झाला आणि ते थोडेसे थकले पण ह्या घाटातून. पण असो, आता गोव्याला जायचं आहे म्हणून काय 10 तास लागत होते तिथं, आम्हाला 12-13 तास लागले. त्याच्यामुळं म्हणलं हळूहळू चला, एवढी काही घाई नाही आपल्याला. आणि फायनली आम्ही गोवामध्ये एंटर झालो होतो आणि एकदा एवढं भारी वाटत होतं. एकतर मला नारळाची झाडं ना म्हणजे असे पहिल्यापासूनच आवडतात. मला असं वाटतं की आमचं शेत असावं, म्हणजे शेत आहे पण एक वेगळं शेत, डोंगरातलं शेत आहे आमचं. त्याच्यामुळं मला असं वाटतं की असं शेत असावं, मस्त नारळाची झाडं असावीत सगळीकडून, मध्ये एक छोटंसं आपलं घर असावं. आणि मला कोकण साईड त्याच्यामुळं जास्त आवडते की तिथं अशी नारळाची झाडं असतात. आणि बघा ना, रस्ता पण किती सुंदर दिसतोय, दोन्हीकडून नारळाची झाडं आहेत आणि आम्ही असं मधून चाललोय. सो एकदम असा सिनेमॅटिक व्ह्यू असल्यासारखं आहे. किती छान दिसते बघा हे नारळाची झाडं. आणि फायनली आम्ही गोव्याला पोहोचलो होतो. आता गोव्यामध्ये पोहोचल्या आमच्यासोबत एक स्कॅम झाला. पोहोचलं कीच होईल असं वाटलं नव्हतं, पण झाला. इट्स ओके, आमचं त्याच्यात काही जास्त नुकसान नाही झालं, पण खूप वेळ गेला आमचा त्याच्यामध्ये. आणि आम्हाला पोहोचल्यापासून नंतर हॉटेल पण बघायचं होतं, कारण ऑनलाईन जे बघितले आम्ही ते काही एवढे म्हणजे आम्हाला आवडले नाहीत. मग ते म्हणले चला गेल्यासच बघू आपण. आपण चप्पल काढायची का? मम्मीला म्हण चप्पल काढ म्हणून, चप्पल काढ म्हणजे आम्हाला खेळायला म्हणजे ते बाळू जाईल ते खेळत होता. हा, तिला खेळू वाटायचं नाही.
जायचंय का तुला? ए पिल्लू दिदू सोबत जायचंय? जायचंय का? काय? आधी हॉटेल ते बघायचं, आताच नको पाण्यात थांब. आत्ता जस्ट आम्ही पोहोचलोय बागा बीचला. म्हणजे आम्ही खूप वेळ झाला आलो आणि आम्हाला आलं की एक जण भेटलं, ठगलं त्याने आम्हाला. 1 तास घालवला त्याने आमचा. एक स्क्रॅच कार्ड दिलं त्यांनी आणि त्याच्यावर 4 गिफ्ट होते. आणि ते म्हणे की आमच्या ऑफरशी तुमचा काही संबंध नाही, ह्यातलं जे गिफ्ट तुम्हाला लागलंच तर ते तुमचं. जर तुम्ही आमची ऑफर घेतली नाही घेतली, फक्त 1 तास आम्हाला ऐकायचं तुम्हाला की आम्ही काय ऑफर देतोय. आणि माझं असं होतं की ते सी लागू नये, कारण 6 महिन्यात नेक्स्ट वेकेशन 4 नाईट 5 डेज असं होतं ते. आणि एवढं 1 तास आम्ही ऐकलं आणि तेच लागलं आम्हाला. आता पुढच्या 6 महिन्यात आम्ही कुठं जाऊ का नाही माहीत नाही, पण 1 तास गेला. चला, अर्धा तास चांगला गेला कारण गरमीतून आलो होतो, एसीत बसलो. बट परत फारच इरिटेट व्हायला लागलं. साऊथ थांबना गेली तिथं. म्हणलं असं चला, रात्री 3 वाजता निघालेलो आम्ही. आणि रूम पण सापडायचे, सगळं करायचं आहे. पण मला थोडं रिलॅक्स होऊन आणि आत्ता बीचवर आलोय. आणि बघा सवडा आलं की खेळायला लागलं. एवढूस हो. चला आता हे गेलेत हॉटेल्स बघायला. आज तर साधंच बघू, कारण आता चांगलं बघायला एवढा काही वेळ नाही. सध्या आरामाची खूप गरज आहे आम्हाला, त्याच्यामुळं झटकायचं त्याला काय नाही होत. झटका खेळायचं आपल्याला. आता परत घरी गेल्यास हात धुवायचा. काय विचार असतो काही की चालत. आता सौ पाण्यात जात नव्हती, पण कशी तरी सानूनं तिला नादी लावून पाण्यात नेली. आणि पाण्यात गेलं की तिच्या पायावर जे एक पाणी येऊन बसलं आणि ती कचरा घाणेशी म्हणून जी बाहेर पडाली, ती त्या दिवशी काही ती पाण्यात गेलीच नाही परत. आणि हे जे हॉटेल सापडायला गेले होते ना, त्यांनी ते हॉटेल सापडलं. पण आम्ही जेव्हा चेक इन करायला तिथं जात होतो तेव्हाच हे हॉटेल आम्हाला त्याच्या हॉटेलच्या आधी दिसलं. आणि म्हणलं ते म्हणले की हे त्याच्यापेक्षा चांगलं वाटायला लागलं मला, आपण इथे जाऊन बघू. आणि हॉटेल खरंच खूप सुंदर होतं. त्यांनी आम्हाला वेलकम ड्रिंक दिलं, कोकम, आणि ते खूप छान लागत होतं. आणि हॉटेल पण एवढं छान होतं की सगळीकडून पण ग्रीनरी होती. आणि मला मेन पाहिजे होतं की स्विमिंग पूल. का मला एक तर बीच साईडला पाहिजे, पण इथून कसं आहे ना, बीच एकदम डायरेक्ट बीचवर जाता येत नाही. एक गोल मारून बागा बीचकडे जावं लागतं. त्याच्यामुळे मला असं होतं की ती स्विमिंग पूल तरी असावा की आपल्या लेकरांना प्रत्येक वेळेस पाण्यात खेळण्यासाठी बीचवर जायची गरज नाही आहे. आणि इतका छान इथं एवढा मोठा स्विमिंग पूल होता. आणि तो एकदम रूमच्या आमच्या बाहेर निघलं की लगेच स्विमिंग पूल होता. आणि रूम पण इतकी डिलक्स होती ह्यांची. बघा एवढी मोठी रूम आहे आणि त्याला गॅलरी पण आहे. त्याचं वॉशरूम एवढं स्वच्छ होतं. आणि मला खूप आवडलं होतं हॉटेल. आणि सानूची खुशी बघा, ह्या नाचणारच आहेत आता 2-4 दिवस, त्यांचं काही नाही आहे. तिला पण हॉटेल रूम खूप आवडली होती. आत्ता मस्त फ्रेश झाले आणि आता कुठं छान वाटायला लागलं. एक रात्री ती तेवढं उशिरा निघलेलो, म्हणजे जवळजवळ 12 तास. आणि ते इन्सिडेंट झालं, परत 1 तास आमचा असाच गेला तिथं. त्याच्यामुळे एवढं इरिटेट झालं नंतर. आणि हे रूम पण भेटलं पटकन. म्हणजे हॉटेल आहे इथं, बागा बीच आहे ना त्याच्या समोरच आहे. एका साईडला बागा रिवर आहे त्याच्या आणि बागा बीच म्हणजे एकत्रच आहे ते. आणि जिथं बागा बीच असं नाव लिहिलेलं आहे ना, त्याच्या एकदम साईडला आहे. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, आम्हाला काहीतरी 5,500 पर नाईट असं आहे. पण एवढं सुंदर हॉटेल आहे आणि एवढं सगळं म्हणजे स्विमिंग पूल सगळ्या फॅसिलिटीज आहेत. आम्ही काय आत्ता स्विमिंग पूलमध्ये जाणार नाही आहेत, कारण तेवढी कॅपॅसिटी कोणाच्यातच नाही आहे. म्हणजे लेकरांमध्ये आहे पण आमच्या दोघांमध्ये नाही आहे. सो आता फक्त जेवण करणार आहेत, ऑर्डर दिली, जेवण येईल, जेवण करणार आहेत आणि मस्त ताणून देणार आहेत. उद्या सकाळी स्विमिंग पूलमध्ये जाऊ. आता जेवण वगैरे झालं होतं आणि म्हणलं की चला आता शांत झोपूया. पण ह्यांना कुठं झोप येते, ते म्हणे नको, आता गोव्यात आलो तर आता झोपायचं नाही. कारण गोव्यामध्ये ना नाईट लाईफच असते बघण्यासारखी. म्हणजे जिकडं तिकडे डीजे वाजत असतात, गाणी असतात. सो ते आम्ही बघायला निघालो. आणि हे बघा, हे समोर बागा बीच आहे आणि त्याच्यासमोर एकदम हे हॉटेल आहे, बागा रिवर डेक म्हणून. खूप छान आहे. जर तुम्ही फॅमिलीसोबत गोव्याला जाताय तर कम्फर्टेबल हॉटेल आहे. नंतर आम्ही बागा बीचवर गेलोत आणि मस्त तिथले सॉन्ग एन्जॉय करत परत वापस आलोत. चला बाय, भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.